केतन अगरवालच्या केसमध्ये सुरुवातीला असं दाखवण्यात आलं होतं की ती अपघाती मृत्यू आहे. काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत, हत्येचाच एक प्रकार आहे. तिला धड रडण्याचं पण नाटक करता येत नव्हतं. म्हणजे इतकं प्रेमासाठी ते एकाचा जीव घेतलाय, पण आता मग तरी दोघंच एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत. केलेला गुन्हा कधी लपत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या दोघांची उपस्थिती ज्याला एकत्र दिसते त्याला ते काय म्हणतात त्याला काहीही अर्थ नसतो. आज सिया सांगतेय हा गुन्हा आम्ही केलेला असं ती म्हणतेय, पण तिला शिक्षा होऊ शकते का? गुन्हेगारांना शिक्षा, खून जर सिद्ध झाला तर फाशी पण होऊ शकते आणि जन्मठेप. कायद्यात पुरुष आणि स्त्री त्यांच्यात डावं उजवं आहे. कोणाचा तरी जीव गेला आपल्यामुळे, याचं काही त्यांना हे नाही आहे. जामिनावर सुटल्यावर घरात जल्लोष करतात, बाहेर येणं साजरं करतात. तिसीच्या आतल्या ह्या तरुणाईला काही सहन होत नाहीये. पटत नाही किंवा आवडलं नाही म्हणून सोडून द्या असं नाही, तर त्याला जगातनं नाहीसंच करायचं. ही विकृती काय आहे? पुरुषी मानसिकता असलेल्या मुलींना हाताळायचं कसं? मध्यरात्री जर कुठे जात असेल 10-11 नंतर आणि सकाळी परत असेल, ती काय देवळात जाऊन भजन करते का मुलगी? नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सध्या देशभरामध्ये केतन अगरवाल या पुण्यातील तरुणाची चर्चा आहे. या तरुणाला 18 जून रोजी त्याच्या होणाऱ्या पत्नीनं म्हणजे सिया गोयलनं आपला मित्र चेतन चौधरी याच्या मदतीनं लोहगडावरनं ढकलून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ तर उडालीच आहे, परंतु सियाला आणि चेतनला हा गुन्हा केल्यानंतर कोणती शिक्षा होणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. विशेष म्हणजे ही जी घटना आहे ही काही अशी पहिली घटना नाही आहे. या आधीही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. या सगळ्या घटनांमध्ये एक घटना अशी झाली होती जी सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांच्याशी संबंधित आहे. कारण सोनम रघुवंशी हिने देखील हनीमूनला गेल्यानंतर आपल्या पतीची आपल्या मित्रांच्या मदतीनं एका उंच ठिकाणावर ढकलून हत्या केली होती आणि आता ती बेलवरती बाहेर आलेली आहे. त्यामुळे सोनमला ज्या पद्धतीने बेल मिळाली आहे आणि ती मोकाट मात्र फिरते आहे सगळीकडे, तसं सियाच्या बाबतीत होऊ शकतं का, यावरूनच हा वाद सुरू आहे. पण या सगळ्या गुन्ह्यांमध्ये एक साम्य असं आहे की या गुन्हा करणाऱ्या ज्या महिला आहेत या महिलांना शिक्षा मात्र इतकी कठोर मिळत नाही आहे आणि हा एक वादाचा मुद्दा सध्या सोशल मीडियावरती सुरू आहे. अशावेळी कायदा महिलांची बाजू घेतो का? अशावेळी कायद्याला नक्की कुठल्या एव्हिडन्सची गरज असते, या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ज्येष्ठ ॲडव्होकेट प्रदीप घरत सर. प्रदीप घरत सर यांनी अशा अनेक केसेस हँडल केलेल्या आहेत, अनेकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. अश्विनी बिद्रे केस देखील घरत सरांनी हाताळली होती आणि अश्विनीच्या कुटुंबाला त्यांनी न्याय मिळवून दिलेला होता. काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने घडलेला एक गुन्हा होता जान्हवी कुकरेजा, जो मुंबईमध्ये घडलेला गुन्हा होता. त्यामध्ये जान्हवीला देखील न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. सर, सध्या या केतन अगरवालची केस चर्चेमध्ये आहे. प्रकरण खूप गंभीर आहे. कायदेतज्ञ म्हणून तुम्ही या घटनेकडे कसं पाहता? केतन अगरवालची केस ही खरोखर फार गंभीर आहे आणि सध्या ज्या बऱ्याच काय घटना होत आहेत त्या खरोखर गंभीरपणे विचार करणार आलं. कारण काल परत त्या सुवर्णा नावाच्या एका व्यक्तीने त्या मुलाला ट्रेनमध्ये मारला, की ह्याच्या अगोदर ज्या अशा घटना घडलेल्या आहेत. रघुवंशीचं प्रकरण जे झालेलं, त्याला पण लग्न झाल्यानंतर मारून टाकला मित्रांच्या मदतीने. तर या घटना खरोखर खूप गंभीर आणि आपल्याला विचार करणारा व्हायला की हे असं का होत असावं, यांची मानसिकता काय असावी की जेणेकरून त्या डायरेक्ट त्यांना या जगाचाच निरोप घ्यायचा लावतात आणि तसा विचार करतात. फक्त तेवढ्यावरच सोडून देत नाहीत. पटत नाही किंवा आवडलं नाही म्हणून सोडून द्या असं नाही, तर त्याला जगातनं नाहीसंच करायचा विचार करतात. ही विकृती काय आहे? ही फार मोठी हिंसात्मक प्रवृत्ती जी आहे ही गंभीरपणे विचार करायला लावणारीच आहे की माणसाला जीवातून का काढावा असा वाटतो ह्यांना. आणि मुख्य म्हणजे हे जे गुन्हे ज्या महिलांकडनं किंवा ज्या म्हणजे तर आपण मुलांकडून या पुरुषांकडनं होत आहेत ते सगळे झिंजी आहेत. म्हणजे हे तिसीच्या आतलेच आहेत सगळे. आणि या तिसीच्या आतल्या ह्या तरुणाईला म्हणजे काहीच सहन होत नाही आहे. नो म्हणणं त्यांना पटत नाही आहे किंवा नकार पचवता येत नाही आहे आणि त्याच्या विरोधात बोलताही येत नाही आहे. अशा विचित्र मनोवस्थेमध्ये अडकलेली ही पिढी आहे. पण केतन अगरवाल या केसमध्ये आता ह्याच दृष्टीने कायदा पण त्यांना त्याच दृष्टीने
पाहत आहे, तर सर त्याला कायदेशीरदृष्ट्या कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या केसमध्ये असायला हवेत असं तुम्हाला वाटतं? आता जर तुम्ही मला प्रश्न विचारलात, हा खरं म्हणजे एक फार मोठा विषय आहे. कारण तुम्ही म्हणालात तसे आताची जी नवीन पिढी आहे, त्यांच्याकडे आपण बघितलं तर एक शॉर्ट टेम्पर्ड आहेत किंवा आपण म्हणतो हायपर सेन्सिटिव्ह आहेत. जरासं एवढं तेवढं झालं की राग येतो किंवा इगो डेव्हलप झालेला आहे. एखादी व्यक्ती मला बोलते म्हणजे काय, मला सांगतो म्हणजे काय, हा कोण मला सांगणारा? म्हणजे आता जे परवाचं ट्रेनमधलं झालेलं आहे ते असंच झालेलं आहे. त्यामुळे आणि असं नाही आहे की त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड काय कोणाची हिंसक गुन्हेगारीची आहे, स्वतःची हिंसक गुन्हेगारीची आहे किंवा घराला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. चांगल्या सुखवस्तू घरातली मुलं आहेत ही आणि ही असं वागत आहेत. हा खरोखर एक गंभीरपणे विचार करण्यासारखा विषय आहे. म्हणजे मला असं वाटतं की हे सगळं बघताना आपण सध्या जे चित्रपट बघतो आहे किंवा ह्या ज्या मालिका टी व्ही किंवा आता हे सोशल मीडिया जो आहे समाज माध्यम याच्यातनं जे खूप उपलब्धता आहे त्यातनं दाखवली जाणारी हिंसा किंवा आपण या वेब सिरीज वगैरे म्हणतो ह्यांना काय सेन्सॉरचा वगैरे कंट्रोल नाही. त्यातनं दाखवण्यात जाणारे सेक्सचे विषय वगैरे की ह्याच्यामुळे जर मानसिकरित्या हिंसकपणा वाढत असेल किंवा काय कोंडमारा होत असेल, या अशा गोष्टी या अशा गुन्ह्यांना उद्युक्त करतात. सोशल मीडिया देखील याच्यामागे निश्चित फार मोठा रोल आहे आणि विशेषतः आपण म्हणजे मी तर वाचतो की सिरियल्समध्ये जे दाखवलं जातं ते कायम त्या बायका आपल्या काहीतरी म्हणजे त्यांचा तो ढाचा एकच असतो. बाई विरुद्ध काहीतरी कट करते किंवा कारवाया करत राहते किंवा अनैतिक त्यांचे संबंध दाखवतात आणि त्याला जर असं ऑफिशियली रेकग्निशन दिलं तर त्याचा परिणाम निश्चित ह्या पिढीवर होतो. यात काहीच चूक नाही असं त्यांना वाटतं. सर आपण केतन अगरवाल केसबद्दल बोलतो आहे. केतन अगरवालच्या केसमध्ये सुरुवातीला असं दाखवण्यात आलं होतं की ते अपघाती मृत्यू आहेत. आता मात्र काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत की तो हत्येचाच एक प्रकार आहे. तर कायदा अशा गोष्टींकडे बघताना कसा बघतो? म्हणजे कायदेशीरदृष्ट्या बघताना अपघात आहे की हा घडवलेला घात आहे, हे पाहताना कायदा कुठले पॉईंट्स बघतो? कायद्याचं असं आहे की घटना होत असतात नेहमी. प्रत्येक वेळेला घटना असते. आता आपण बोलतो ही सुद्धा घटना आहे. पण कायद्याने गुन्हे सांगितलेले आहेत की अमुक एक गोष्ट झाली, क्रिया झाली तर ती गुन्हा. मग त्या घटनेला गुन्हा समजण्यासाठी त्या गुन्ह्याच्या कायद्यात व्याख्या केलेल्या आहेत. म्हणजे त्याला आपण म्हणतो त्याचे घटक आहेत. म्हणजे ही घटना झाली, या घटनेत जर हे घटक असले तर तो गुन्हा, नाहीतर तो गुन्हा नाही. उदाहरणार्थ आपण म्हणतो की गुन्हा केला तर सगळ्यात पहिला तो कायद्याचा जे आहे तो हेतू. एखादी गोष्ट हेतुतः करणं आणि एखादी गोष्ट अभावितपणे होऊन जाणं. म्हणजे कधीकधी अभावितपणे झालेल्या गोष्टीसुद्धा गुन्ह्यात मोडतात. जसं की अपघात असेल पण त्याला पण जर माणसाचा निष्काळजीपणा किंवा हायगय कारणीभूत असेल तर तो गुन्हा आहे, जरी अपघात असला तरी. त्यामुळे कायदा ह्या गोष्टी ज्या आहेत, इंटेन्शन मुख्य म्हणजे ज्याला अपराधीपण मनातलं गिल्टी माइंड म्हणतात, ते जास्त कायदा त्याचा विचार करतो. आणि नंतर मग इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एखादी गोष्ट माणसाच्या हातून झाली तर तो गुन्हा होतो का, या गोष्टीचा कायदा हे करतो. आणि हीच त्यांच्यातली जी आपण म्हणतो म्हणजे बायफर्केटिंग लाईन जी आहे, गुन्हा कोणता आणि घटना कोणती. म्हणजे तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर माणसाचा मारून मृत्यू. आता एखादा पोलीसवाले आहेत किंवा मिलिटरीवाले आहेत, आपण ज्यावेळेला आपलं सैन्य युद्ध करतं तेव्हा ते समोरच्या शत्रूला आपल्या ठार मारून टाकतं. जर लढाई चालू आहे आणि त्यांना मारायचा हुकूम झाला ते ठार मारून टाकतं. एखादा अधिकारी एखाद्या रस्त्यातनं चालला आहे, बरोबर त्याचा आर्म्ड कॉन्स्टेबल आहे आणि एखादा वॉन्टेड किंवा फार हिंसात्मक हे करणारा किंवा काहीतरी त्याच्यासमोर गुन्हा होतो आहे म्हणून दिसताना तो त्याला जागेवरच शूट हिम म्हणून ऑर्डर देतो आणि आज्ञा पाळण्यासाठी तो त्याला शूट करून मारून टाकतो. हा गुन्हा होतो का? कारण हे करताना त्याचं कर्तव्य तो करत असतो. तो पण माणूसच मारतो आणि ज्याला आपण खून किंवा हत्या म्हणतो तो पण माणूसच मारतो. पण जरी मनुष्यवध असला
तरी कायदा हा फरक करतो की हां हेतू महत्त्वाचा आणि ती व्याख्या त्या व्याख्येत बसलं तर त्यांनी त्याला मारला, मग त्यांनी का नाही गुन्हा केला? त्यांनी त्याचं कर्तव्य केलं. त्याला मारणं हे त्याच्या कर्तव्याचा भाग आहे जे त्यांनी घेतलेलं आहे ते. यांनी विनाकारण एखाद्याला जीवातनं काढलेलं आहे, यांनी हत्या केलेली आहे, असं हा फरक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत कायद्याने दिलेल्या व्याख्येत जर ती क्रिया बसत असेल तर तो गुन्हा होतो. अशा वेळी आपण मागच्या वेळी पण आपण भेटलो होतो. आपण मागच्या वेळी अश्विनी बिद्रे प्रकरणावरती देखील चर्चा केली होती. त्यावेळी देखील तुम्ही सर एक गोष्ट सांगितली होती की अश्विनी बिद्रे प्रकरणामध्ये प्रत्यक्ष पुरावे तसे कमी होते, पण डिजिटल पुरावे म्हणा त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका सायंटिफिक एव्हिडन्स त्याच्यामध्ये होती. सायंटिफिक केतन अगरवाल केसेसमध्ये देखील असे CDR म्हणजे त्या सियाचे त्या मुलीचे आणि त्या मुलाचे तिच्या मित्राचे CDR त्यांचे चॅट प्रायव्हेट चॅट म्हणा व्हिडिओ हे भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. त्यावरून बऱ्यापैकी असं म्हटलं जातं आहे की आरोपी म्हणून तेच होते. त्यांनी प्लॅनिंग केलं होतं. 3-4 वेळा त्यांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, प्लॅनिंग केलेलं होतं. या सगळ्या गोष्टी आहेत. कोर्ट जेव्हा अशा पद्धतीचे हे डिजिटल पुरावे आहेत त्यांना देखील ग्राह्य धरतं. निश्चितच. आता ह्या केसबद्दल मी जे कारण तिथे प्रत्यक्षदर्शी अजून तरी कोण समोर आलेला नाही आहे. ह्याबद्दल मी जे कॉमेंट्स करेन म्हणजे ह्या केसबद्दल ते तुमच्याकडून जे ऐकतो आहे त्या बेसिसवर किंवा मी पेपरला जे काय वाचतो आहे त्या बेसिसवर. माझ्याकडे त्याचं फर्स्ट हँड नॉलेज नाही आहे, मी वाचतो आहे त्याच्यावरच आहे. परंतु कोणत्याही केसमध्ये ज्यावेळेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतो आणि ज्याला आपण परिस्थितीजन्य पुराव्यावर सिद्ध करायची केस म्हणतो, त्यावेळेला ज्या घटनांची एक कडी निर्माण होते, एक घटना दुसऱ्या घटनेला जोडायची आणि जे दुवे असतात, तर असं आमच्या कायद्यात म्हटलं जातं की ते दुवे जे आहेत ते परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये प्रत्येक दुवा सिद्ध झाला पाहिजे. म्हणजे त्यातला एखाद जरी दुवा निखळला तरी ती केस मग सिद्ध करता येत नाही. तर परिस्थितीजन्य पुरावा असा लागतो आणि त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता जो आपण सायंटिफिक एव्हिडन्स म्हणता तुम्ही CDR वगैरे, म्हणजे असे पुरावे जे काही असतात की ज्याचं खंडन करणंच त्यांना शक्य नसतं किंवा मुश्किल असतं. ठोस पुरावे म्हणून ठोस पुरावे जे त्यांना स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो, अशांवर जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं. कारण ह्या परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये ज्यावेळेला तपास होतो त्यावेळेला असं कायद्याने म्हटलेलं आहे की मी इंग्लिशमध्ये सांगतो की सर्कमस्टान्सेस विच आर कन्सिस्टंट विथ गिल्ट ऑफ द ॲक्युज. म्हणजे आरोपीने अपराध केला आहे याच्याशी सुसंगत जी परिस्थिती आहे ती सिद्ध करावी लागते. त्यामुळे आपण जे अश्विनी बिद्रेची केस रेफर केली त्याच्यामध्ये मी असा पण दावा केला, म्हणजे असा पण मी युक्तिवाद केला की जर तुम्ही असं म्हणाल की आरोपीच्या अपराधित्वाची सुसंगत परिस्थिती रेकॉर्डवर आणा, तर त्याच वेळेला फिर्यादी पक्षाला आरोपीच्या इनोसन्सी म्हणजे आपण काय म्हणतो निरपराधपणा सिद्ध करण्यासाठी पुरावा नाही हे सुद्धा दाखवता येतं उलटं वाचून. हो, त्याच्या निरपराधत्वाशी विसंगत असा पण पुरावा रेकॉर्डवर आणायला लागतो. सर या केसमध्ये सध्या आता काय झालं की जो सिया आणि तिचा मित्र चेतन, पोलीस ज्यावेळी आले त्यावेळी पोलिसांनी दोघांना पकडलं, ज्या काही गोष्टी मधल्या वेळामध्ये झाल्या. त्यानंतर आता कबुली जबाब देताना हे दोघंही एकमेकांवरती आता आरोप आणि प्रत्यारोप करत आहेत. म्हणजे केतनला धक्का कोणी दिला याच्यावरून आता सियाचं म्हणणं आहे की चेतनने दिला, त्याचं म्हणणं आहे की तिने दिला. आता म्हणजे इतकं प्रेमासाठी त्यांनी एकाचा जीव घेतला आहे, पण आता मग तरी दोघंच एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत. तर अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा पोलिसांसमोर कोणतं मोठं आव्हान असतं? याचं काय असतं की पोलीस जे आरोपीकडे चौकशी करतात आणि आरोपी जो त्यांना कबुली जबाब देतो याला कायद्यात काही महत्त्व नाही. आणि ज्यावेळेला आम्ही खटला चालवतो त्यावेळेला हे आम्हाला वापरता येत नाही. मग पोलीस असं का करतात? तर ही जी गोष्ट असते त्याचा एकच फायदा असतो की पोलिसांना घटना पूर्ण माहिती होते किंवा घटनेचा तपशील माहिती होतो. त्यामुळे मग त्या अनुषंगाने पुरावा गोळा करता येतो. उदाहरणार्थ एखादा आरोपी कबुली जबाब देताना म्हणाला की हा गुन्हा करण्यापूर्वी मी या हॉटेलात राहिलो होतो, याला भेटलो होतो,
की इथे काय केलं होतं. मग पोलीस प्रत्यक्ष त्या जागेवर जातात. याला भेटलो होतो तर त्याला चौकशी करतात, बाबा हा तुला भेटला होता का, असेल तर मग त्याचा जबाब घेतात, हो हा मला अमुक तारखेला अमुक वेळेला भेटला होता आणि असं असं बोलणं झालं. तो म्हणाला मी या हॉटेलमध्ये राहिलो, मग पोलीस त्या हॉटेलात जातात. हॉटेलात गेल्यानंतर तिथे मॅनेजर असतो, वेटर्स असतात, त्यांच्याकडे चौकशी करतात. काउंटरवर चौकशी केल्यानंतर तिथे एक हॉटेलचं रजिस्टर असतं, तिथे ताब्यात घेतात. हॉटेलमध्ये राहिला असेल एखादा तर त्याला आपला पुरावा द्यायला लागतो आयडेंटिटीचा, ते काय त्यांनी दिलेले आहेत ती कागदपत्र पोलीस जप्त करतात. अशा प्रकारे त्याला जो अनुषंगिक पुष्टी देणारा पुरावा असतो तो या कबुली जबाबामुळे पोलिसांना जमा करता येतो. आणि दुसरी जी गोष्ट तुम्ही म्हणालात तर तांत्रिक जो पुरावा आहे, CDR तुम्ही म्हणालात, तो फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता मी सगळीच गुपितं खोलत नाही, परंतु इथे यांनी हुशारी केली आरोपींनी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, की तो फोन घेऊन गेला नव्हता तिथे. हो, कारण त्याने त्याला त्याच्या कळ- दुकानात काम करणाऱ्या हां. एका दुसऱ्या कामगाराचा फोन तो घेऊन गेला. फोन घेऊन गेला. अच्छा, म्हणजे दुसऱ्याचा फोन घेऊन गेला. हां, गेला. तर त्यामुळे असं असतं की CDR जो असतो, कॉल डिटेल रेकॉर्ड्स, त्याच्याप्रमाणे ज्यावेळेला आता पोलीस तपास करताना पुरावा जमा करतील, त्यावेळेला दुसऱ्याचा जर तो घेऊन गेला असला तर दुसऱ्याचा जो फोन आहे त्याचा CDR निश्चित मिळतो. आणि CDRमध्ये जे महत्त्वाचं असतं ते एक लोकेशनचा पण रेकॉर्ड असतो, की अमुक तारखेला अमुक वेळेला अमुक एक कालावधीचा जो फोन झाला तो कुठून केला, तो त्या जागेवरनं केला. मग ते जे डिव्हाइस आहे ते त्या जागेवर पोचलं कसं, किंवा जी हालचाल दिसते आता जे भरपूर आहे त्यांना न लपवता गुगल मॅपवर पोलीस, तुम्ही फोन ऑफ करा, ऑन ठेवा, काही ठेवा, पोलीस शोधून काढतात. गुगल मॅपवर ज्याला तुम्हाला ती मूवमेंट दिसते तो तिथे कशाला गेला होता. आता तुम्ही या केसमध्ये म्हणता जर दोघांनी केला तर ही दोघंच फक्त लोहगडावर गेली नव्हती, तो मुलगा पण त्यावेळेला लोहगडावर गेला होता. पण जर असा पोलिसांचा रेकॉर्ड असेल, तुम्ही म्हणता की असंख्य कॉल आहेत दोघांचे, तर असंख्य कॉल आहेत ही गोष्ट जर आपण जोडली तर तो त्याच वेळेला तिकडे कशाला गेला. आणि त्या दोघांची उपस्थिती ज्याला एकत्र दिसते त्याला ते काय म्हणतात त्याला काहीही अर्थ नसतो. कारण प्रत्यक्ष गुन्हा करणारा आणि गुन्ह्याला मदत करणारा दोघांनाही सारखीच शिक्षा आहे. कट केला त्याला पण सारखीच शिक्षा आहे. आणि ह्या गोष्टीत माझ्या याच्याप्रमाणे ही गोष्ट कटाच्या याच्यात येते, की हा कट करून ही हत्या केलेली आहे. अगोदर कारण अगोदर पण आपण म्हणतात तसं ते 2-3 वेळेला जर गेले असले तर तो जर रेकॉर्ड मिळाला ते गेले, कारण तो कोणाचे तरी आईबाप नक्की सांगतील की हे गेले होते म्हणून, ते तर मिळणारच. तो लोहगडावर गेला होता, त्याच्यानंतर हा आत्ताचा जो पुरावा मिळणार, त्याप्रमाणे त्यांची उपस्थिती तिथे सिद्ध करता येते. ही हाय प्रोफाईल घटना आहे तशी. तर ही अशा जेव्हा घटना होतात तेव्हा सोशल मीडियावरती खूप बवाल होतो. म्हणजे सोशल मीडियावरती प्रत्येकजण येतो आणि आपापली मतं तिकडे मांडत असतो. काही जण आपले अनुभव शेअर करतात, आपापली मतं त्या व्यक्तींबद्दल तिथे ओकत असतात, म्हणजे गरळ ओकत असतात असं आपण म्हणता येईल वगैरे. आणि माध्यमामध्ये वेगळ्या बातम्या सुरू असतात, मीडियामध्ये. या सगळ्या गोष्टींचा त्या खटल्यावरती काही परिणाम होतो का? त्या खटल्यावर नाही तरी गुन्हेगारीवर परिणाम होतो. कारण पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणता कोण काय करतो त्याला काय सेन्सॉर नाही आहे. त्यामुळे कोण काय बोलतो, सोशल माध्यमांवर कोण काय बोलतो, गरळ ओकतो, खरं बोलतो, या गोष्टींना तसं काही एखाद्याचं मत ह्याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काही महत्त्व नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने फक्त त्याची दिशा काय आहे ते आपल्याला कळते, की कुठल्या दिशेने सगळं चाललेलं आहे. विशेषतः राजकारणावरचं वगैरे बघितलं. पण हे जे आहे कधी कधी आपण वाचतो की मी त्याच्यावर यूट्यूबवर बघितलं की कसं हे करावं आहे. आता काय कमी होतं ते आलेलं आहे, आपलं AI आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तिकडनं मार्गदर्शन घेतात. त्यामुळे जितकं हे उघड होत जाईल, जितकी प्रगती चाललेली आहे ती जितकी चांगली पण असेल तितकीच मारक पण ठरते. कारण कित्येकदा गुन्हेगारांनी यूट्यूबवरनं किंवा वेब सिरीज बघून वगैरे त्यातनं स्फूर्ती घेतली, एखादा गुन्हा करण्यास किंवा मार्गदर्शन घेतलं, असं पण आपण वाचतो. आता आपण मागे जो इंटरव्ह्यू केला अभय कुरुंदकरच्या केसवर, त्याच्यानंतर अशा 3 घटना झाल्या
एक ती वसई विरार साईडला जे तुकडे करून हे केले, एक परळला एका मुलीने आपल्या आईचे तुकडे केले वगैरे. त्याच्यापैकी एकाने तर सांगितलेलं की आम्ही ह्या घटनेपासून प्रेरित झालो अभय कुरुंदकरच्या. आणि गुन्हेगार ज्यावेळेला गुन्हा करतो त्यावेळेला त्याचा असा पक्का समज असतो की मला कोणी पकडणार नाही. म्हणजे एखादा अभय कुरुंदकरसारखा एकदम ज्याचा तपासात प्रावीण्य आहे, तो जर ज्या प्रकारे गुन्हा करतो आणि तो दडपण्याचा प्रयत्न करतो. आता पण ह्या मुलींनी हाच विचार केला असणार की आम्ही नवरा बायको म्हणून फिरायला गेलो की तो मुलगा आलेला कोणाला कळणार नाही, ह्याला ढकलून दिला तर सांगायला कोणी ढकलून दिला, पाय घसरून पडला. कारण एक पेपरला वाचलं की जो अगोदरचा प्रयत्न झाला तो त्यांनी त्याला ढकलला, पण तो झाडावर अडकल्यावर तिने सांगितलं की साप होता म्हणून त्याच्यापासून वाचवणार, आणि त्याने त्याच्या बिचाराच्या जर मनात काहीच नसेल विश्वास ठेवला त्यांनी. तर हा जो कॉन्फिडन्स आत्मविश्वास असतो अशा व्यक्तीला की आम्ही गुन्हा केला की तो बाहेरच पडणार नाही, हा फार चुकीचा असतो. कारण 2 तत्त्व आहेत ह्याच्यात. केलेला गुन्हा कधी लपत नाही, आणि दुसरी गोष्ट गुन्हेगार कितीही हुशार असला काही ना काहीतरी चूक करतोच, कितीही त्याला आत्मविश्वास असला तरी. सर, या घटनेमध्ये आणि सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी ही जी घटना होती यांच्यामध्ये खूप साम्य आहे. कारण तिने देखील पतीला हनीमूनला गेल्याच्या नंतर तिथे मेघालयामध्ये कड्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती, आणि त्याच्यानंतर ती बरेच दिवस गायब होती. आणि तिने असंच एक म्हणजे एक काय म्हणतो एक बनाव तयार केला होता की तो बेपत्ता झाला आहे आणि मी पण हरवली. सगळं बऱ्याच गोष्टी मधल्या काळामध्ये झाल्यात. पण एवढं नंतर मग पुढे आलं की ती हत्या होती, पण याच्यानंतर देखील तिला बेल मिळालेली आहे. त्यामुळे आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की प्रत्येक वेळी म्हणजे स्त्रियांना कायद्यामध्ये देखील एक सॉफ्ट कॉर्नर दाखवला जातो का? मग इथे इतके मोठं तिने गुन्हा केलेला आहे, सियाचं नाव सध्या तरी आहे कारण तिने पोलिसांसमोर तसा कबुली जबाब दिलेला आहे असं तरी कानावर येतं आहे. मग अशा वेळी सियावरती पण आज सिया सांगते आहे की ह्याच्यामध्ये मी आहे, हा गुन्हा आम्ही केलेला असं ती म्हणते आहे. पण तिला देखील शिक्षा होऊ शकते का? किंवा तिला देखील कायदा थोडा तिच्याबाबत काहीतरी एक नरमाईची भूमिका घेऊ शकतो का? ज्या गुन्हेगारांनी गुन्हा केला आहे त्याला शिक्षाही होतेच, पहिली गोष्ट. परंतु आपण म्हणता तसं कायद्यात पुरुष आणि स्त्री त्यांच्यात डावं उजवं आहे. हो, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या स्टेजपासून म्हणजे आता जामिनाची स्टेज आहे त्याच्यात कसं असतं, अजामीनपात्र जे काही काही गुन्हे आहेत म्हणजे जर सकृतदर्शनी पुरावा असेल खुनासारखा गुन्हा तर त्याच्यात तो अजामीनपात्र आहे, म्हणजे त्याच्यात जामीन दिला जात नाही तथ्यांश मिळाला पुराव्यात तर. परंतु त्याला पण अपवाद केलेला आहे की स्त्रिया आणि लहान मुलं ही जर असतील तर त्यांना जामीन दिला जाऊ शकतो. पण त्यांनी जरी एवढे गंभीर गुन्हे केलेले, एखाद्याचा जीव घेतला आहे, म्हणजे त्यांची बरोबरी तो पुरुष जरी असला तरी पण त्याची मानसिकता तेवढीच विकृत आहे, आणि या स्त्री असली तरी तिची विकृत आहे कारण त्यांनी कोणाचा तरी जीव घेतला आहे. मग अशा वेळी न्याय देवता आपण म्हणतो, दोघांना भिन्न न्याय कसा देऊ शकते हा प्रश्न आहे. हाच विचार न्यायालयाने केला पाहिजे की असा कसा विचार करता येऊ शकतो. कारण त्याच्यामधून प्रेरणा घेऊन अजून बाकीचे तयार होतात. अशा घटनांमध्ये जे सातत्य येते त्याची पार्श्वभूमी हीच दाखवली जाते आहे. म्हणूनच असं म्हणतो ना की ज्यावेळेला गुन्ह्यांचं वर्गीकरण केलं जातं तेव्हा जे असतात ते दुरुस्त करता येण्यासारख्या म्हणजे काच्यातनं काय तसेच काही डिटरंट म्हणजे जरब बसवणाऱ्या शिक्षा पाहिजेत. तर असे जे काही गुन्हे आहेत ना यात आरोपी, माझं तर मत आहे स्त्री असो किंवा पुरुष, विशेषतः स्त्री, गुन्हा करण्याची जी पद्धत आहे ती जर विचारात घेतली तर जरब करणाऱ्या जर शिक्षा सुरू झाल्या, अशा शिक्षा दिल्या गेल्या तरच काहीतरी धाक बसेल. नाहीतर हाच मेसेज जातो ना की गुन्हा केला की जामीन होतो, आयुष्यभर परत केव्हा आपण म्हातारे होईपर्यंत आपली केस निघणार नाही किंवा त्याच्यावर अपील करू शकतो, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, आपल्या आयुष्यात काय तो गुन्हा द्या आपण आपले मोकाट मोकळे फिरू शकतो. हा जो संदेश जातो हा चुकीचा आहे. कारण हाच संदेश आता आपण जेव्हा पोलिसांनी त्या सियाला म्हणजे अटक केली होती त्यावेळी तिची बॉडी लँग्वेज खूप कॉन्फिडंट नव्हती. म्हणजे तिला आपण काही कृत्य केल्याचा काही पश्चाताप नव्हता, ती एकदम नॉर्मल फक्त चेहरा झाकलेला होता. तिची बॉडी लँग्वेजवरनं देखील बऱ्याच जणांनी तो अंदाज केला की अरे ही मुलगी अशी वावरती आहे की हिला माहिती आहे की काही होणार नाही आहे, म्हणजे मला काहीच होणार नाही. हे नव्हतं तिला तिच्या बॉडी लँग्वेज आत्मविश्वास बघितला जो आत्मविश्वास, तिची चालण्याची पद्धत वगैरे जर बघितली की बेफिकीर होती, खूप बेफिकीर होती. हो, बेफिकीरपणा म्हणजे दिसतो आपल्याला, आणि म्हणजे एक मनात पण तो निर्ढावलेपणा की माझं काही होणार नाही आहे, हां माझे आईबाप मला वाचवू शकतील
किंवा असं जे आहे ते. आणि हे समाज पण तो विशेषतः पुण्याची ही उदाहरणं बघतो. त्याच्यामध्ये पण केसमध्ये अगरवालच तो अगरवाल तो बाहेर बघा, सुटला, त्याच्या आजोबावर पण मुंबईत केस चालू आहे. मुंबईमध्ये माझ्याकडेच केस आहे आजोबाची त्याच्या, हां. बंड गार्डनची. आणि ते पण जामिनावर सुटल्यावर घरात जल्लोष करतात आणि बाहेर येणं साजरं करतात. म्हणजे आपण काय चुकीचं केलं म्हणून आपण आत होतो, किंवा कोणाचा तरी जीव गेला आपल्यामुळे, कोणाचा तरी त्याचं काही आपल्यामुळे त्यांना हे जीव नाही गेलेला आहे, की फार आपण भयंकर आहे. एक मुलांच्या बाबतीत चुकीचे वागले म्हणून आपल्या मुलाच्या हातून हे झालं, किंवा आपला मुलगा असा मादक द्रव्यांच्या आहारी गेला आहे किंवा हे, या गोष्टीमुळे आईबाप किती खचले पाहिजेत, खरे धास्तावले पाहिजेत. ते तिकडे दिसत नाही. काहीच दिसत नाही. म्हणजे जसं आपण राजमान्यता म्हणतो, समाजमान्यता म्हणतो, तशी ही गृहमान्यता पण झाली. किंवा जसं आपण, माझ्याकडे जान्हवी कुकरेजाची केस होती, जर बापच जर मुलाला सांगायला लागला तुझ्यासाठी तिथे ठेवलेला आहे ग्लास, पिऊन तू जा, तर काय? आईबापच जर मुलांना दारू प्यायला प्रोत्साहन देत असतील तर काय? म्हणजे आपण या गोष्टी वाईट समजल्या जातात साधारणपणे मध्यम वर्गामध्ये आपल्या म्हणून. पण हा जो समाजाचा स्तर आहे, यात ही एक बेफिकिरी दिसते, एक निर्लज्जपणा पण दिसतो, की त्यांना ह्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा ह्यापासून आपल्या मुलांना वाचवलं पाहिजे वाटतच नाही. जसं मी मागे म्हणालो, रात्री एक मराठीत आपल्यामुळे संध्याकाळी 7च्या आत घरात, हा एकेकाळी एक शिरस्ता होता की मुलगी 7च्या आत घरात आली पाहिजे. किंवा रात्री, मी मागे म्हणालो तसं, रात्री जर ती मध्यरात्री जर कुठे जात असेल 10-11 नंतर आणि सकाळी परत असेल, ती काय देवळात जाऊन भजन करते का मुलगी? हे आईबापाला कळायला नको का? आईबापांनी विचारायला पाहिजे ना, कुठे गेलेलीस, कोणाबरोबर होतीस? ह्या गोष्टी होतच नाहीत. आईबाप पण ते गृहीतच धरून चालतात. आणि आईबापांना नोकऱ्या बिकऱ्या करत असेल तर मुलांकडे बघायला वेळच नसतो, कुठे जातात, काय करतात, कोणाबरोबर. आता म्हणजे असं झालं आहे की आपण मुलींना म्हणतो की मुलींना मुलांबरोबरच शिकवतोय, त्यांना कॉन्फिडंट बनवतोय, आत्मविश्वासू मुली होत आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण त्याच्याबरोबर मुली मुलांसारख्या देखील वागायला लागल्यात. त्यांच्यामध्ये देखील पुरुषाची मानसिकता आता मुलींमध्ये यायला लागली आणि त्याच्यातून देखील अशा अनेक घटना घडत आहेत. पण अशा पुरुषी मानसिकता असलेल्या मुलींना हाताळायचं कसं, हे मात्र पालक आपल्या मुलांना शिकवत नाही आहेत, कारण हे नवीनच सुरू झालेलं आहे. तर हे देखील याच्यामागे कारण आहे. हो, निश्चित. म्हणून आपण म्हणतो ना, संस्कार जे असतात ना ते महत्त्वाचे असतात. म्हणजे तुमची मुलं कुठेही गेली, कोणाच्यातही वावरली, तरी त्यांचं जे आपण एक आत्मनियंत्रण पाहिजे म्हणतो ना, स्वतःवर नियंत्रण जे आहे ते हल्ली आपल्याला दिसून येत नाही. हे फार महत्त्वाचं एक झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्कार असले की मग या गोष्टी घडत नाहीत. नाहीतर मग तुम्ही म्हणता तशी जरी मानसिकता ती डेव्हलप झाली, आत्ताच्या सध्याच्या युगात ज्या समानतेचं युग आहे, त्यामुळे आत्मविश्वासाने एकमेकाबरोबर वावरणं वेगळं आणि कुठे थांबायला पाहिजे हे कळणं वेगळं. आपल्याला स्वातंत्र्य दिलं म्हणजे तो स्वैराचार करायचाच आपल्याला परवाना दिला असं नाही. स्वातंत्र्याचा योग्य ते उपयोग कसा करायचा, कशी हे सगळं जे आहे हे आईवडिलांनी शिकवलं पाहिजे. यामध्ये गफलत होते पालकांची पण आणि मुलांची पण. हो, त्याच्यामधून हे सगळे पालकांचीच गफलत होते. कारण मुलांचं जे मन आहे शेवटी, म्हणजे आपण संस्कार म्हणालो मी, म्हणजे जडणघडण, आईबाप त्या मुलाची जडणघडण कशी करून देत असतात, हा मोठा फॅक्टर त्याच्यामध्ये आहे. तिथं जडणघडणच झाली नाही तर मग अशी मनामध्ये क्रिमिनॅलिटी जन्माला येते. म्हणून पूर्वी जे आपण बघायचो ते जी गुन्हेगारी होती, ती गुन्हेगारी त्यांची पार्श्वभूमी बघायचो. म्हणजे घरातलं कौटुंबिक अस्थिर जीवन आहे त्यांचं, किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेपण आहे, खायचा वांदा आहे वगैरे. म्हणजे अशा गोष्टी ज्या आहेत त्या माणसाला गुन्हेगारी कृत्यांकडे घेऊन जायच्या. आता तसं नाही राहिलेलं. आता सगळं असूनसुद्धा माणसांच्या मनामध्ये गुन्हेगारी, जसं आपण ह्या आताच्या 2-4 दिवसात या घटना ज्या झाल्यात ह्या होत आहेत. म्हणजे किती स्वैरपणा त्यांच्या मनामध्ये आलेला आहे आणि सारासार विचारशक्ती, चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टीच नाही आहेत सध्यावर. सो तुम्ही जान्हवी कुकरेजा प्रकरण देखील हाताळलं होतं. त्या प्रकरणात देखील प्रेमाचा त्रिकोण होता, प्रेमातून त्रिकोणातून किंवा ज्या काही गोष्टी होत्या, तर त्याच्यासारखीच ही घटना आहे का त्या घटनेमध्ये आणि ह्याच्यामध्ये असे कुठले काही तुम्हाला पॉईंट्स वाटतात की जे थोडक्यात जे सारखे आहेत? प्रेमाचा त्रिकोण त्याच्यात त्रिकोण नव्हता,
पण तुम्ही आता ज्या म्हणालात की जे कुटुंबातनं दिलेले संस्कार किंवा कुटुंबाने कसं मुलांना वाढवायला पाहिजे ना, हा जो घटक आहे हा दोन्ही ह्याच्यात एकच आहे ह्या गुन्ह्यांमध्ये. म्हणजे आणि श्रीमंती. हां, आणि जसं तुम्ही म्हणालात ह्याच्यात पण एक की मुलांना व्यसनाधीनता वगैरे हा घटक त्याच्यामध्ये होता. म्हणजे 31ची पार्टी करायला जात आहेत मुलं, दारू प्यायला जातात, मुली दारू प्यायला जातात, आईबाप त्यांना काहीच बोलत नाही. हा घटक त्याच्यामध्ये होतात. म्हणजे ते मुलांना तितकी सवलत दिल्यावर त्यांच्याकडनं पुढच्या गोष्टी. आणि त्यात ह्या 2 मुली होत्या, या शेजारी-शेजारी राहत होत्या. जान्हवी आणि दिया. आणि जान्हवीकडे तो जो यायचा तर त्या दियाने त्याच्याबरोबर सलगी दाखवायला, दियाने श्रीबरोबर सलगी दाखवायला सुरुवात केली होती. हां, आणि जान्हवीने थोडं प्रोटेस्ट पण केलं होतं. आणि आता इथे आल्यावर पण त्यांनी ते सलगीचा प्रकार जो होता त्यांनी मर्यादाच्या पलीकडे गेला. म्हणजे तिकडे जिथे टेरेसमध्ये पार्टी चालू होती तिथे ही तिघं एका बाजूला बसलेली, बाकीचे इकडे बसलेले, तिथे बिछाना घातलेला होता आणि त्या बिछाण्यावर श्री आणि दिया येऊन त्यांनी अश्लील कृत्य करायला सुरुवात केली सगळ्यांच्या समोर. हां, आणि ते इतकं अश्लील होतं की त्यामुळे म्हणजे समजा असं एव्हिडन्स असा आला की ती पाठीवरनं तो तिच्या हात फिरवत होता, तर त्यांनी असा बचाव घेतला की तिची पाठ दुखत होती म्हणून तो अमृतांजन लावत होता. म्हणजे हास्यास्पद प्रकार होता. पण तिला म्हणजे जान्हवीला ते खूप ऑफेंडिंग झालं की माझा बॉयफ्रेंड आहे आणि तू इतकी सलगी काळ करतेस. आणि त्याच्यावरनं त्यांचं जे भांडण झालं ते बहुतेक मग ते नशेमधनं या थराला गेलं की त्यांनी दोघांनी मिळून तिला फेकून दिली. आता कोर्टाने तिला ह्याचा फायदा संशयाचा दिलेला आहे. दुसऱ्या माळ्यावरनं दुसऱ्या माळ्यावरनं खाली पाचव्या टाकून माळ्यावरून दिली. दुसऱ्या दुसऱ्या माळ्यावर. माळ्यावर मारत आणली, अर्धमेली केली तिला आणि दुसऱ्या माळ्यावरनं खाली फेकून दिली. बापरे. आणि वय किती? मला वाटतं 19-20. 19, 20 आणि 22. आणि मुलगा तो मुलगाच 22, मुलगी जान्हवी 20 आणि ही 19-20मध्ये. अशा त्या सगळ्या. आज त्याच्यामधून निकाल पण लागला होता. त्याच्यावरती देखील म्हणजे बरेच चर्चा झाली होती त्या निकालामध्ये. त्या निकालामध्ये श्रीला मला वाटतं शिक्षा स्त्रीला झाली. जन्मठेप दिली गेली आणि हिला संशयाचा फायदा म्हणजे निकालामध्ये असं आहे की ती जागेवर हजर होती. ही गोष्ट स्वीकारलेली आहे. 5व्या माळ्यापासून दुसऱ्या माळ्यापर्यंत केसांचे पुंजके पडलेले होते, रक्ताचं थारोळं होतं. ही गोष्ट स्वीकारलेली आहे. त्याच्याचप्रमाणे जिन्यावरती जिला संशयाचा फायदा दिला आहे तिचे कानातले पडलेले होते, तिच्या हेअरबँड पडलेला होता, तिचे वस्तू चप्पल पडलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टी न्यायालयाने स्वीकारलेल्या आहेत. तसंच ती दुसऱ्या माळ्यावरनं फेकली. दुसऱ्या माळ्यावर इथे जर तो जर मारतो हे जर खरं ठरलं तर तिने काही आरडाओरड नाही केलेली आहे. दुसऱ्या माळ्यावर तिथे बाजूला त्यांचा फ्लॅट आहे, त्यांच्या मित्राचा, ज्यांनी पार्टी आहे. हां, तर ते एकमेकांच्या ओठाला चावल्या. हे पण म्हणजे कोर्टाने जखम ॲक्सेप्ट केलेली आहे, जिला निर्दोष केली तिचा. आणि ती तिथे जाऊन झोपली हे पण कोर्टाने ही गोष्ट स्वीकारलेली नाही की हा तिचा जो वागणं आहे की जर खरोखर ती जर त्याच्यात जर सहभागी नव्हती तर तिने बोंबाबोंब करायला पाहिजे होती. किंवा ती ज्यावेळेला तिथे झोपायला गेली जोड लागलं तर तिने सांगायला पाहिजे की असं असं चालू आहे, तिथे धावत जा, नाही तर ते तो तिला मारेल, ठार मारेल. हे पण तिने कुठे नाही. उलट तिला ज्याला सांगत होते काय झालं विचारलं तर तिने लपवत होती. मला एकदा माझ्या आईबापाकडे घेऊन चला सांगत होती. तर कोर्टाने या गोष्टी विचारात घेतलेल्या नाहीत. त्यामुळे मी सुद्धा गृहमंत्रालयाला याला चॅलेंज देण्याचं, कारण स्वीकारलेल्या गोष्टी आहेत कोर्टाने, चॅलेंज देण्याचं मी रिकमेंडेशन दिलेलं आहे. आणि जी तक्रारदार मुलीची आई आहे त्यांनी त्याला माननीय उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे, अपील केलेलं आहे ॲक्विटलला घेऊन. म्हणजे आज अजूनही ती केस सुरूच आहे. सुरू आता आहे, अपील केलेलं सुरू आहे, त्याच्यावरती सुरू आता आहे. परत हो. सुनावणी होणार आहे. सुनावणी होणार आहे. सर, तुम्ही इतक्या केसेस बघितल्या आहेत, ज्यावेळी एक वकील म्हणून तुम्ही या केसेसकडे बघता तेव्हा तुमचा दृष्टिकोन वेगळा असतो. समोरची व्यक्ती एखादी गुन्हेगार असते आणि एखादा निर्दोष त्याच्यामध्ये असतो. एक तुम्ही पिता देखील आहात, पालक देखील आहात. तर तुम्ही जेव्हा या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात काय वाटतं तुम्हाला? तेच म्हणजे कधीकधी ह्या घटना उद्विग्न करणाऱ्या पण असतात. म्हणजे सुरुवातीला मी बचाव करायचो. मी पण फार मोठ्या खुनाबिनाच्या गुन्ह्यातनं आरोपी मी सोडवले. परंतु कधीकधी आपल्या मनाला वाटतं की अरे हे जर कृत्य झालं असेल, आपण ते जसं मी तुम्हाला कायद्याच्या गुन्ह्यात ते
म्हणजे कायद्यात गुन्ह्याच्या ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्याच्यात आपण बसून देत नाही ते किंवा इतर गोष्टी विसंगती आणून आरोपी सुटतात. पण कधी कधी मन असं विचार करतं की हे बरोबर वाटतं का? पण आपल्या मनाला कुठेतरी एक काय म्हणतो त्याला एक सल राहतो की हा सुटला म्हणून गुन्हा करून सुटला एखादा असेल तर तेव्हा मग असं वाटलं मला की आपण पण प्रॉसिक्युटर झालं पाहिजे किंवा प्रॉसिक्युटरना बघायचं अरे किती लक्ष देतात, कसे चालवलं, केस अशी चालवली पाहिजे का, कशी चालवली पाहिजे होती ही केस, असं तर बोला आपण पण झालंच पाहिजे आणि आपण व्हायचं आणि करायचं ते. म्हणून मग मी प्रॉसिक्युटर म्हणून झालो. म्हणजे मला परांजपे म्हणून जे तिथे सरकारी वकील होते मुख्य, त्यांनी खूप आग्रह केला की तुमच्यासारखी मुलं पाहिजेत मला आणि तू ये माझा ऐक म्हणून. तेव्हा मी झालो प्रॉसिक्युटर. आज केतन अगरवालची केस आहे, सुरू आहे. तर ती केस मला वाटतं खटला त्याचा उभा राहील, सुरू होईल. आता तर सध्या सगळं पुराव्याची जमवाजमव सुरू आहे. वकील म्हणून तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत केसबद्दल? गुन्हेगारांना शिक्षा कितपत होऊ शकते आणि काय काय होऊ शकते? गुन्हेगारांना शिक्षा, खून जर सिद्ध झाला तर फाशी पण होऊ शकते आणि जन्मठेप. फाशी फक्त दुर्मिळातली दुर्मिळ घटना असली तर देतात. त्यामुळे आणि किती हिंसा, त्यामुळे फाशीपेक्षा ही जन्मठेपेची बहुतेक शिक्षा होऊ शकते ह्याच्यात, गुन्हा सिद्ध झाला तर. आणि आता गुन्हा सिद्ध करण्यासाठी केसची मांडणी जे वकील येतील सरकारी ते कशी करतात त्याच्यावर आहे. आणि तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस तपास कसा करतात, तपासानंतर ज्यावेळेला साक्षी पुरावा होईल त्यावेळेला मेहनत किती घेतली जाते, या 2 गोष्टी आहे. त्यामुळे अशा केसेसमध्ये जो साक्षी पुरावा जमा केला पाहिजे, पहिल्या गोष्टी ज्या आहेत त्या, जसा मी म्हणालो घटना, त्या घटनेमध्ये अशा घटना की ज्या स्वीकारल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे गेली होती का तिकडे, गेली होती, कोण नाकारूच शकत नाही. तिथे काय झालं, म्हणजे आता तुम्ही म्हणायचं सायंटिफिक एव्हिडन्स तिथला, आता आपण सगळं ओपन करणं योग्य नाही आहे. तिथनं जो सायंटिफिक एव्हिडन्स जमा करणं आहे किंवा तिथे समजा साक्षीदार मिळालेले आहेत पोलिसांना असं मी ऐकलं आहे. हां, की जे म्हणतात की तिला धड रडण्याचं पण नाटक करता येत नव्हतं. हां, ज्याला तो पडला. तिकडे सुरक्षा रक्षक जे होते सुरक्षा गडावरचे. रक्षकांचे त्यांचे जबाब महत्त्वाचे आणि त्यांची साक्ष न्यायालयासमोर व्यवस्थित झाली पाहिजे. उलट तपासणीच्या निकषांवर पण ती सिद्ध झाली पाहिजे व्यवस्थित मेहनत घेऊन. त्यांचे आहे किंवा तांत्रिक पुरावा जसं आपण CDR वगैरे म्हणालो तो सगळा आहे. गुगल मॅप वगैरे अशा प्रकारे हो, हे सगळे पुरावे जे आहेत हे जर व्यवस्थित मांडले गेले आणि जसं मी मगाशी म्हणालो तसं निरपराधत्वाशी विसंगत गोष्टी ज्या आहेत त्या जर व्यवस्थित मांडल्या गेल्या तर हा गुन्हा नक्कीच सिद्ध होईल. आणि नक्कीच म्हणजे केतनचे जे गुन्हेगार आहेत त्यांना हो, नक्कीच त्यांना शिक्षा. नक्कीच शिक्षा होईल. आज तुम्ही केतन अगरवाल ह्याच्या ही जी घटना आहे, केतन अगरवालचं जे प्रकरण आहे, तर त्याच्यावरती तुम्ही खूप असं चांगलं आम्हाला एक विश्लेषण करून सांगितलेलं आहे की अशा गुन्ह्यांमध्ये काय काय होऊ शकतं, अशा गुन्ह्यांमध्ये पुरावा किती महत्त्वाचा असतो. CDR म्हणजे आता जे डिजिटल पुरावे हे देखील किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, गुन्हेगारांना कोठडीच्या आत टाकू शकतात. ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही आज जो आम्हाला म्हणजे मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.